कल्याणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत आहे आणि यामुळे नवीन गाळे उभारणी आणि गाळे वाटप प्रक्रिया वादात सापडली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय। कल्याणच्या एपीएमसीतील फुल बाजारात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कल्याण एपीएमसी मधील फुल मार्केटच्या जागेवर होणाऱ्या पुनर्विकासात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय आणि मुळात फुल मार्केटमधील व्यापाऱ्यांचा या पुनर्विकासालाच विरोध असून त्यांना फसवण्यात आल्याचा आरोप सुद्धा मेनन यांनी केलाय। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या गैरकारभाराविरोधात वारंवार तक्रार केली असून भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिल्याचे आप नेत्या मेनन यांनी स्पष्ट केलंय आणि या तक्रारीनंतर खोत यांनी कल्याण एपीएमसीद्वारे करण्यात येणाऱ्या फुल मार्केटच्या पुनर्विकासाला स्थगिती दिली आहे। या प्रकरणी चौकशी करून संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ रद्द करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। महोदय, सदाभाऊ खोतांच्या समोर दोन विषय आणले होते। एक तर जी फ्लावर मार्केट नवीन बांधण्यात आली आहे, जे केडीएमसी आणि एपीएमसी करत आहात ते खूप चुकीचं आहे। त्यांची अग्रीमेंट इनव्हॅलिड आहे। एपीएमसीचा कार्यकाळ संपला आहे, ते असे धोरण घेऊ शकत नाही आणि त्यांच्यावर खूप मुद्दे होते की ते नवीन बांधकाम होऊ शकत नाही। पणन महामंडळाचा सुद्धा त्यांना परमिशन भेटलं नाही आहे। तर सदाभाऊ खोतने ते बांधण्याचा स्थगित केलं आहे ते नवीन मार्केटचं। तर हे खूप विजय मोठी झाली आहे फ्लावर मार्केटच्या लोकांची।